नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता वजिरा नाका बोरिवली पश्चिम गणपती मंदिराजवळ असणाऱ्या भूषण एन्क्लेव्हमध्ये. तिथल्या वहिनींना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. आजच्या भागामध्ये दोन वहिनी सहभागी होत आहेत, देवधर वहिनी आणि सुलाखे वहिनी. आणि आता या दोघींपैकी पैठणी कोण पटकावणार तेही बघणार. सुरुवात करूया. वाट बघतायत. बोरिवली पश्चिम वजिरा नाका भूषण एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या सौ कीर्ती अभिजित देवधर वहिनींना आता आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी आता आपल्या प्रश्नांना कशा सामोऱ्या जातात. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. कीर्ती अभिजित देवधर. माहेरचं नाव? कीर्ती प्रकाश देशपांडे. बरं, आता ओळख करून. माझा नवरा अभिजित देवधर. नमस्कार. माझ्या सासूबाई सासे आहेत. मग अभिजितची मामी. नमस्कार. प्रांजली अभिजितची मावसबाई. नमस्कार. तिचा नवरा आणि मुलगा साहिल. बर. आणि आमचे समस्त भूषण एन्क्लेव्ह परिवार. आणि अजिंक्य. नमस्कार. आणि आर्य अभिजित देवधर. वा वा वा, छान. चला, असे पसरलेला देवधर परिवार आहे आणि त्यामुळे आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. त्यांच्या घरात जाऊ. काय करता आपण? मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये आहे. ऍडव्हर्टायझिंग आणि ग्राफिक्स मध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा. हा. आणि आता सध्या घरी आहे, पण अगेन आय स्टार्टेड लुकिंग फॉर अ जॉब. बर. आणि पहिल्यापासून राहायला बोरिवली? नाही, मी पुण्याची आहे. पुण्याला कुठे? पुण्याला कोथरूड, पौड रोड. कोथरूडला. काय माहेरचं नाव? कीर्ती प्रकाश देशपांडे. देशपांडे. आणि मग हे कुठे भेटले? आमची सेम कॉलनी, आणि कॉलनीमध्ये ग्रुप होता आमचा एकत्र. त्यामुळे एक 10 ते 15 मुलं मुली आम्ही एकत्र असायचो. त्याच्यामध्ये ओळख झाली आणि मग प्रपोज वगैरे न करताच जमलं एकमेकांचं. असं कसं काय जमतं? असंच जमलं. असंच जमलं. ते काय करतात? तो आता डायरेक्टर आहे कंपनीचा. आयटी मध्ये आहे. बरं बरं, आयटी मध्ये. आणि मग मला सांगा की तुम्हाला आवड कशाची आहे? मी गाणं शिकले 12 वर्ष. अरे ऐकवा ना काहीतरी छान काहीतरी ऐकवा. आज जाम घसा बिघडलाय. नाही नाही, ठीक आहे, चालेल थोडस. कहना ही क्या ये नैन एक अनजान से जो मिले, चलने लगे मोहब्बत के जैसे ये सिलसिले, अरमान ऐसे दिल में खिले जिनको कभी मैं न जानूं, वो हमसे हम उनसे कभी ना मिले, कैसे मिले दिल न जानूं, अब क्या करे क्या नाम ले, कैसे उन्हें मैं पुकारूं, कहना ही क्या. वाह, इतका छान गळा. बरं, मग सासूबाई काय करतात? त्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होत्या, दोघंही सासू सासरे. ते त्यांनी रिटायरमेंट घेतली. त्या इथेच असतात? गोल्डन चेक अँड. नाही, पुण्याला असतात. पुण्याला आले? हो, आले. सासूबाई? हो. आणखी काय चिडतात वगैरे का होते? नाही. बोलवा सासूबाई. या आई. नमस्कार. सुनबाईंबद्दल सांगा आता. चांगली आहे, छान आहे. आणखी काय? मन मिळावं. हो, अरे वा. अजून? सुनबाई म्हणण्यापेक्षा मुलगीच आहे. मुलगीच आहे, बरोबर. आणि भोळी आहे. अरे वा. खरंच भोळी आहे. आणि मुलगा तुमचा? शांत, दोघंही तोही शांत आहे. तोही शांत. शाळेत असताना पण तो शांत होता लहानपणी? नाही, शाळेत हा? आईवर जास्त प्रेम. हो का? आज्ञाधारक मुलगा. आज्ञाधारक मुलगा. तुमचं माहेर कुठलं? वाडा, भिवंडी जवळ वाडा. वाडा. म्हणजे बालपण तुमचं सगळं तिकडेच गेलं. आणि मग लग्नानंतर तुम्ही? बरं. प्रश्न विचारतो. मला सांगा, तुमच्या घरातल्या फेब्रुवारी महिन्याचं वर्तमानपत्राचं एकूण बिल किती आहे? 181 किंवा 186 असं काहीतरी. 246. 246 रुपये असं उत्तर. त्याच्यामुळे हे बक्षीस गेलं. बरं, आता सांगा त्यांचं माहेरचं आडनाव. ओक. वा, काय प्रश्न विचारलाय. आणि यांचं माहेरचं आडनाव? देशपांडे. अरे वा, किती कठीण. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. त्याच्यापेक्षा कठीण काही असूच शकत नाही. हो की नाही? उत्तर बिल.
आता तुम्ही एक गाणं गायचं आणि त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्यायचा. चला, मगाशी सुनबाई गायल्या, आता सासूबाई. या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती, पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जग. वा. तो हो. तनू माझी मैत्रीण आहे भारी हौशी, अभिजितचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. छान, अभिनंदन. हे 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. भेटूया आता आपण सुलाखे वहिनींना. बोरिवली पश्चिम शिंपोली विलेज प्रेरणा सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ रेश्मा हर्षल सुलाखे वहिनींना आता आपण भेटून गप्पांना सुरुवात करणार आहोत. नमस्कार. 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 नाव सांगा. सौ रेश्मा हर्षल सुलाखे. माहेरचं नाव? रेश्मा रामदास शिलवंत. माहेर कुठलं? अंधेरी. अंधेरीला कुठे? न्यू डी नगर. बर, आता ओळख करून दे. हे माझे मिस्टर हर्षल सुलाखे. नमस्कार. ते माझे बाबा. नमस्कार. ते माझे दीर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ते माझे सासरे. माझी मम्मी. नमस्कार. माझ्या जाऊबाई. नमस्कार. ही माझी मैत्रीण. नमस्कार. माझा पुतण्या प्रत्युष. बर. ही पुतणी यशिता. ही माझी मुलगी प्रिशा. बर. आणि ही तिची बेस्ट फ्रेंड सानिका. अरे वा वा, छान छान. वा. आणि आता प्रश्नोत्तर. काय भरपूर तयारी केलीत ना? नाही हो, एवढी नाही केली, नाही, वेळच नाही मिळाला. बरं, ही चित्रकला कोणाची? ही माझ्या मुलीची प्रिशा. वा, छान चित्र काढलीत. हो, अगदी वयाच्या 1 वर्षापासून तिने हे सगळं म्हणजे हॉल, बेडरूम, किचन सुद्धा नाही सोडलं. आता जिथे नको तिथे करणारच ती. वा वा, मग चांगलंय. पण तुम्ही आता एक काम करा, ही सवय तिची अशीच सुरू राहू द्या. भरपूर पेन्सिल्स अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तिला वाटल्यानंतर तिला ते रेखाटता आलं पाहिजे. काय सांगावं, उद्या खूप मोठी एक छान ती आर्टिस्ट, चित्रकार किंवा असं काहीतरी झाली तर क्रिएटिव्ह. यातूनच, कारण हा सगळा क्रिएटिव्ह थॉट असतो ना, तो त्यांना दिसत असतो असं मला वाटतं. तो ते आपल्या भिंतीवर उतरवाय पाहत असतात. खूप छान. मिस्टरांबद्दल सांगा. स्वभाव चांगला आहे त्यांचा. ओके. समंजस आहेत. बर. आणि म्हणजे सगळ्या गोष्टीत मला ते माझ्या बरोबर जसं मी ऍडजस्ट करते तसं तेही माझ्यासाठी खूप ऍडजस्ट करतात. किती छान. आणि आणि सासूबाई? त्यांचा पण स्वभाव खूप छान आहे, सांभाळून घेतात. हो का? हा, कुठे प्रॉब्लेम आला वगैरे तर ते आमच्या कायम पाठीशी असतात आणि फार प्रोत्साहन करतात. म्हणजे तुम्ही हे करा, हे शिका, तुम्ही हे केलं पाहिजे. फार असं त्यांना फॉरवर्ड आहेत. वाटतं. हा, बोलवा ना त्यांना. आई. नमस्कार. आता तुम्ही सांगा सुनबाईंबद्दल. चांगली वगैरे हे आहेच आहे, पण तिच्यातल्या क्वालिटीज मला सांगणं आवडेल. सांगा. मेहनती आहे आणि तिच्या मतांवरती ती ठाम असते. म्हणजे तिची जी मतं आहेत हा, त्याच्यात ती म्हणते माझी परफेक्ट आहे. बरोबर. आणि त्या परफेक्ट मध्ये आपण हे करायला गेलं तर ती म्हणते हे मला जमणार नाही किंवा जमेल असं नाही, पण हे मी माझं मत आहे. छान मत आहे. आणि ते मी हळूहळू माझ्या लक्षात आलं की तिच्या ह्या मताशी ती असं का करते, तर तिचं वाचन दांडकं आहे. बरोबर. आणि त्या वाचनामुळे तिची जी प्रगल्भता आलेली आहे, त्या प्रगल्भतेमुळे तिला सगळंच मला ते बोलतं. नात्यातला ओलावा दिसला डोळ्यातून. काय झालं वहिनी, काय बोलायचंय तुम्हाला? नाही, बोलावंच लागेल आता तर बोलावंच लागेल. काही नाही. का इतकं त्यांना असं दोघींनाही असा या मागचं काहीतरी असेल ना? असं काही नाही. म्हणजे मग काय सासूबाईंबद्दल बोला आता. काय नाही, तेच म्हणजे सगळं म्हणजे असं कधी आम्ही एकटं पडू दिलं नाही आम्हाला. म्हणजे काही प्रॉब्लेम आम्ही आहोत, घाबरू नका तू, काही टेन्शन घेऊ नका असं. म्हणजे खूप आणि मुलीसारखं सगळं. म्हणजे आम्ही शॉपिंगला जातो, सिनेमे बघतो, नाटकं बघतो, सगळं एकत्र. वा वा, छान छान छान. गणपती बाप्पा लक्ष ठेव रे या घरावर. यांच्या घरात कायम आनंद नांदू दे, इतकंच मागणं अगदी मनापासून. आणि आता प्रश्न तुम्ही उत्तरं द्यायची, सासूबाईंनी नाही. ओके.
फ्रीज मध्ये अंडी ठेवण्याच्या रॅक मध्ये एकूण किती अंडी आहेत? 6 कशावरून? मोजलेली. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस बरोबर. पहिलं उत्तर बरोबर आलं, बक्षीस मिळालं. बरं, सासूबाईंचं लग्न कोणत्या महिन्यात झालं माहितीये का? एप्रिल. आणि सुनबाईंचं लग्न ऑक्टोबर. अभिनंदन, हे सुद्धा आणखी 200 रुपयाचं बक्षीस. आता सासूबाई गाणार आणि शेवटच्या अक्षरावरून वहिनी उखाणा घेणार. बघूया, गा. विजय पताका श्रीरामाशी झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, हो प्रभु आले मंदिरी. र मला उखाणे येत नाही तेवढे. रडण्यातला. रातराणीच्या फुलांचा सुटला फार वास. हर्षल रावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी खास. वा, अभिनंदन.